जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या 24 जानेवारीच्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 न्यूज कव्हर केल्या असून एक न्यूज महत्त्वाची आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, तर पहिला प्रश्न पहा. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या यादीत आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये मागच्या वर्षीप्रमाणे आपला भारत 4थ्या स्थानी आहे. या रँकिंगमध्ये भारताला किती गुण देण्यात आले? तर 0.1184 इतक्या गुणासह आपला भारत 4थ्या स्थानी आहे. हा जो इंडेक्स आहे यामधील सर्वोत्तम स्कोर हा 0 असून यातील कोणत्याही देशाला 0 स्कोर मिळवण्यास यश मिळाले नाही. अमेरिका यामध्ये प्रथम स्थानावर आहे व अमेरिकेला यात 0.0774 इतके गुण देण्यात आले. बरं, यात दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर नेहमीप्रमाणे रशिया यात दुसऱ्या क्रमांकावर असून चीन यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या इंडेक्समध्ये एकूण 145 देशांना रँक केला असून सर्वात शेवटी 145व्या स्थानावर 6.39 गुणासह भूतान हा देश आहे. बरं, हा इंडेक्स कधीपासून प्रकाशित केला जातो? तर 2006 पासून हा इंडेक्स प्रकाशित केला जात आहे. याआधी जे महत्त्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित झाले आहेत त्यामध्ये आपण भारताचं स्थान सुद्धा एकदा पाहून घेऊया. तर पहा, QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 मध्ये आपला भारत 25व्या स्थानी आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये 49व्या स्थानी, शाश्वत व्यापार निर्देशांकामध्ये 23व्या, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 39व्या, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये 105व्या, रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये 79व्या, तर ग्लोबल पीस इंडेक्समध्ये आपल्या भारताला 116व्या स्थानी ठेवण्यात आला आहे. हे काही महत्त्वपूर्ण इंडेक्स आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर आता जी पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद आहे ही आपल्या भारतात आयोजित करण्यात येत असून याचं आयोजन भारतातील गुजरात राज्यातील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठात करण्यात येईल. ही परिषद 27 जानेवारीला सुरू होणार असून 30 जानेवारीपर्यंत चालेल. बरं, या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? तर आर्थिक आव्हानांना तोंड देणे आणि ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी एक शाश्वत रोडमॅप तयार करणे असे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन गुजरातमध्ये होईल. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या कंपनीने भारतातील पहिल्या एअर टॅक्सी प्रोटोटाईपचे अनावरण केले? तर भारतातील पहिल्या एअर टॅक्सी प्रोटोटाईपचं अनावरण हे सरला एव्हिएशन या कंपनीनं केलं आहे. सरला एव्हिएशन या कंपनीनं ही एअर टॅक्सी निर्माण केली असून या एअर टॅक्सीला 0 असे नाव देण्यात आले. काय नाव देण्यात आलं? तर 0 असे या एअर टॅक्सीचं नाव ठेवण्यात आलं आहे. आणि जी सरला एव्हिएशन कंपनी आहे ही एक स्टार्टअप कंपनी असून याचं मुख्यालय बँगलोरमध्ये आहे. या 0 एअर टॅक्सीची काही वैशिष्ट्ये नोट करून घ्या. ही जी एअर टॅक्सी आहे ही 20 ते 30 किलोमीटरच्या लहान ट्रिपसाठी डिझाईन केली असून यात एकाच वेळी 6 प्रवासी बसू शकतात. आणि याची वजन वाहून नेण्याची क्षमता किती आहे? तर ही टॅक्सी 680 किलोपर्यंतचं वजन वाहून नेऊ शकते आणि या टॅक्सीचा ताशी वेग हा 250 किलोमीटर इतका आहे. म्हणजेच एका तासामध्ये ही टॅक्सी 250 किलोमीटर अंतर कापू शकते. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर भारतातील पहिल्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच भारतातील पहिल्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं अनावरण हे मुंबई या शहरामध्ये करण्यात आलं असून या कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या कॉम्प्लेक्सचं उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं आहे. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा ही कर्नाटकमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या हिंदी AI गायिकेचं नाव माया असं आहे. तर पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा ही पश्चिम बंगालमध्ये स्थापन करण्यात आली. आणि AI तंत्रज्ञान धोरण ठरविणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे. तर जगातील पहिला 300 मेगावॅटचा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट हे चीन या देशाने सुरू केला असून भारतातील पहिले AI आधारित कॅम्पस हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तयार करण्यात येत आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली? तर ही जी दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना आहे ही छत्तीसगड या राज्याने सुरू केली असून
या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरवर्षी 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोण कोण पात्र असतील तर भूमिहीन शेतमजूर, वन उत्पादन गोळा करणारे, मेंढपाळ, सुतार, लोहार, मोची, नावी व धोबी हे या योजनेसाठी पात्र असतील. नेक्स्ट क्वेश्चन, 2025-26च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत किती करण्यात आली? तर आता कच्च्या तागाच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली असून कच्च्या तागाची MSP ही 5,650 रुपये इतकी करण्यात आली. या आधीच्या तुलनेत कच्च्या तागाच्या किमतीत किती रुपयांची वाढ करण्यात आली? तर यामध्ये 315 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात आली. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का किमान आधारभूत किमती ठरवण्याच्या शिफारसी कोणत्या आयोगाद्वारे करण्यात येतात? तर या शिफारसी कृषी खर्च आणि किंमत आयोगाद्वारे करण्यात येतात. आणि सध्या भारतामध्ये 22 अनिवार्य पिकांसाठी MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमत ठरवली जाते आणि ऊसासाठी FRP म्हणजेच रास्त आणि किफायतशीर किंमत ठरवली जाते. आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की भारतामध्ये किती पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवली जाते? तर भारतामध्ये 22 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवली जाते. पुढील प्रश्न पहा, कोणते राज्य हे स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य बनले आहे? तर आता स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारे मिझोराम हे ईशान्य भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. ही जी स्वामित्व योजना आहे ही कधी सुरू करण्यात आली? तर पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना 24 एप्रिल 2020 रोजी सुरू करण्यात आली आणि देशभरामध्ये ही योजना 24 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात आली. बरं, ही योजना 24 एप्रिललाच का लागू करण्यात आली? 24 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो हे कमेंटमध्ये आता तुम्हाला सांगायचं आहे. येथे मिझोराम राज्याचा उल्लेख आला आहे. तर मिझोराम या राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर जनरल VK सिंग हे मिझोराम या राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत. मिझोराम या राज्याची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली असून स्थापनेनुसार हे भारतातील 23वे राज्य आहे. मिझोरामची राजधानी ऐजॉल तर लालधुओमा हे सध्या मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2025 मध्ये फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर 2025 मधील या फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येईल. 2024 मध्ये या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर सिंगापूर येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व या स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या डी गुकेश यांनी पटकावलं होतं. पुढील प्रश्न पहा, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? तर हे जे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आहे याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्राधिकरणाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 26 जानेवारी 1975 रोजी याची स्थापना करण्यात आली होती. ही एक महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्था असून मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणे ही या प्राधिकरणाची जबाबदारी आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय बालिका दिवस आहे हा दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 24 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 24 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती आणि पंतप्रधान बनणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला होत्या. त्यासाठी या दिवसाचं औचित्य साधून 2008 पासून या दिवशी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता, उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत कोणते प्रशासकीय युनिट हे पहिले पूर्ण साक्षर प्रशासकीय युनिट बनले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लडाख हे उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण साक्षर बनणारे पहिले प्रशासकीय युनिट ठरला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, सीमा सुरक्षा दलाने राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेवर कोणते ऑपरेशन सुरू केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.